आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संवाद यात्रा काढण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पहूर येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मेळावा घेण्यात आलाय. या मेळाव्यात संवाद यात्रेचे नियोजन करण्यात आलं. या यात्रेप्रसंगी समाजाचे अध्यक्ष, आंदोलनाला यश न मिळाल्यामुळे आमच्या समाज बांधवांनी संवाद यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात केले. आता आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबई पिवळीमय करू असा इशारा देण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज संवाद या संवाद यात्रेमध्ये सहभागी झाला होता. भाऊ, काय सांगणार? आज आपण पौरमध्ये संवाद मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्याचं निमित्त काय होतं? धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा गेल्या कित्येक दशकांपासून या महाराष्ट्रात समाज बांधव लढतात. आतापर्यंत शेकडो उपोषणं, आंदोलनं झाली. आमच्या कित्येक भावांनी बलिदान दिलं. हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. समाजाचा किती वेळ आणि पैसा या लढ्यामध्ये खर्च झाला त्याचा हिशोब लावता येत नाही. हा लढा किती दिवस चालावा? कायद्यामध्ये आहे, संविधानानुसार जी 47 जमातींची यादी, त्या 36 नंबरला आम्ही आहोत. या राज्याचा राजा देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला लाखो लोकांच्या समोर सांगितलं होतं, सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवू. या देशाचा राजा नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर तुमचं आरक्षण सोडू पंढरपूरच्या जाहीर सभेमध्ये. आज ती वेळ आलेली आहे. हा शेवटचा लढा म्हणून जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही सुरू केलेला आहे. आणि येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात जाऊन धनगर जमातीचं हे आरक्षण रूपी अमृत जे बाबासाहेबांनी दिलंय याची मुक्तता करणार आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करणार. तोपर्यंत हा लढा ताकदीनं सुरू राहणार. या मेळाव्यानिमित्त आपला काय बोलणं झालेलं? मेळाव्यामध्ये काय भूमिका घेण्यात आली? मी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात जाण्याचा प्रयत्न करतोय. आज मी जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यात आहे. थोड्याच वेळानं जळगावमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा एक मेळावा त्या ठिकाणी होतोय. नंतर मी उद्या इंदोर या ठिकाणी आहे मध्य प्रदेशमध्ये, परवा धुळ्यामध्ये. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक गावातला, प्रत्येक मल्हार मावळा आता पेटलेला आहे. आणि अभि नाही तो कवी नाही अशा आवेशानं ही शेवटची लढाई म्हणून प्रत्येक बांधव या लढाईमध्ये उतरलेला आहे. 21 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं येणारे सगळे रस्ते पिवळे झालेले असतील आणि मुंबईच्या रस्त्यांवर माणसं कमी, पिवळे झेंडे आणि पिवळे रुमाला जास्त दिसतील. या लोकसभा असेल, विधानसभा असेल, अनेक निवडणुकीच्या तोंडावरती हे जे सरकार आहे हे सरकार आश्वासन देते फक्त, परंतु आता आपली शेवटची भूमिका काय असणार यामध्ये? प्रत्येक निवडणुकांच्या काळामध्ये आंदोलनं मोठी होतात, लढे समाजाचे मोठे होतात आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठलेही राज्यकर्ते आश्वासनं देतात. आता सध्या जे राज्यात आणि देशात सर्व आहेत या दोन्ही राजांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आता हा लढा आम्ही निवडणुकीच्या काळात नाही तर कसल्याही निवडणुका लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या नसताना सुरू केलंय. सरकारला असं वाटत असेल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, पण सरकारला हा इशारा आहे आम्ही ही लढाई सुरू केलेली आहे. येणाऱ्या काळात धनगरांच्या उपकारामुळं त्यांनी सत्ता मिळवलेली आहे. येणाऱ्या काळात ही सत्ता टिकवायची असेल तर धनगरांना दिलेलं आरक्षण त्यांना पाळावं लागेल. सरकारला, भाजप सरकारला राज्यातल्या आणि देशातल्या ही एक संधी आहे राजकीय दृष्ट्या अमर होण्याची. कारण या राज्यात 2.5-3 कोटी धनगर आहेत, या देशात 25-30 कोटी धनगर आहेत आणि हा सगळा धनगर समाज जवळजवळ 80-90% समाज हा भाजप सोबत आहे. जर भाजप सरकारने या आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर जमातीला घटनादत्त अधिकार दिला, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण केलं तर भाजप सरकार सत्तेमध्ये अजरामर होईल. आणि या सरकारने जर धनगरांना पुन्हा फसवण्याची चूक केली तर इतिहासात स्वातंत्र्यानंतर यांची सत्ता आपल्याला पाहायला मिळाली. जर यांनी धनगरांना या आरक्षणाचा लाभ दिला नाही, दिलेला शब्द पाळला नाही तर भविष्यात भाजपची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेच राहणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.